बीड सिटीजन लाईव्ह अपडेट। शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती असून आत्महत्या रोखण्याचा कायमस्वरूपी उपाय म्हणून शेतकरी विरोधी सीलिंग, आवश्यक वस्तू, जमीन अधिग्रहण कायदे रद्द करण्यात यावेत या प्रमुख मागणीसह यवतमाळ जिल्ह्यातील चिलगवाण येथील साहेबराव करपे, मालतीताई करपे यांनी 19 मार्च 1986 रोजी आर्थिक विवंचनेतून आपल्या 4 लहान मुलांसह सामूहिक आत्महत्या केली होती। या सामूहिक आत्महत्येची शासन दरबारी पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून नोंद झाली। या घटनेला यावर्षी 39 वर्ष पूर्ण झाली आहेत। नॅशनल क्राईम रेकॉर्ड पोलिसांच्या माहितीनुसार देशभरात दररोज सुमारे 45 शेतकरी आत्महत्या करतात, तर महाराष्ट्रात दररोज सुमारे 15 शेतकरी आत्महत्या करून मृत्यूला कंटाळतात। बीड जिल्ह्यात 2014 ते 2024 या 10 वर्षाच्या कालावधीत 2432 शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलंय। 8 वर्षापासून 19 मार्च 2019 पासून किसान पुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब आणि त्यांच्या सहकार्यांनी राज्यातील आणि देशातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 19 मार्च रोजी अन्नदात्यांसाठी एक दिवस उपवास करून शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात प्रभावी संदेश देण्यासाठी शेतकरी आत्महत्या रोखण्याचा कायमस्वरूपी उपाय म्हणून शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, प्रशासनाच्या निष्क्रियतेला जाग विचारण्यासाठी, शेतकऱ्यांचे हक्क व अस्तित्व वाचवण्यासाठी एल्गार करण्याच्या उद्देशाने संवेदनशील नागरिकांनी एक दिवसाचा कडकडीत उपवास करत सहवेदनेचा, पाठिंब्याचा आणि आंदोलनाचा जाज्वल्य हेतूचा जागर करण्यासाठी अमर हबीब यांच्या मार्गदर्शनाखाली वैयक्तिक उपवास, सामूहिक उपोषण, श्रद्धांजली सभा आदींचे आयोजन करण्यात यावे असं आवाहन करण्यात आले असून या आवाहनाला प्रतिसाद देत किसान पुत्र आंदोलक डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 19 रोजी बुधवारी सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयात सामूहिकरित्या एक दिवस अन्नत्याग आंदोलन करत आत्महत्या केलेल्या तमाम शेतकऱ्यांप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी शेतकरी सहवेदना दिवस पाळण्यात आला। यावेळी आंदोलनात सरपंच बाळासाहेब जाधव, माजी पंचायत समिती सदस्य राजेभाऊ गिरे, ग्रामपंचायत सदस्य श्रीहरी निर्मळ, दामोदर थोरात, महादेव कुदळे, ॲडव्होकेट गणेश वाणी, भगवान मोरे, रामकिसन गिरे, पांडुरंग वाणी, रामचंद्र मुळे, अश्रुबा गिरे, राजेंद्र वायभट, साहेबराव निर्मळ, महादेव ढास, संतोष भोसले, संजय सुकाळे, पत्रकार हरिओम क्षीरसागर आदी सहभागी झाले होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.